पनवेल मधील कोणत्याही प्रकारचा विकास होत नाही। लोक म्हणतात विकास विकास विकास, अरे विकास कुठे आहे तो दाखवा पहिला, कोणता विकास आहे तो आम्हाला पाहून द्या। अहो या नगरसेवक प्रकाश बिनीदार असो की भुजबळ असो की कोणत्याही नगरसेवकांनी या ठिकाणी कसल्याही प्रकारचा एक काम दाखवा, कोणतंही काम केलं नाही, एकही काम केलं नाही। या ठिकाणी सगळ्यात ज्येष्ठ नागरिकांना बसायला पंचशील नगर सारख्या ठिकाणी सुद्धा एक बाकडा टाकला, सगळे बाकडे कुठे खाल्ले कुठे बिलं निघली त्याचा पत्ताही नाही। अहो या झोपडपट्टीमध्ये कोणत्याही प्रभागातल्या कुठल्याही झोपडपट्टीमध्ये जो दलित सुधारणा निधी असतो तो अद्याप 1 रुपया आला नाही। या 30-40 वर्षांमध्ये एकही निधी आला नाही। त्यामुळे प्रत्येक ठिकाणी हा विकास कुठे गेला हा पहिला मुद्दा आला। दुसरी गोष्ट अशी की थांबा जरा बंद करा ना, लोकांना या बाजूलाच रेल्वे स्टेशन आहे, पार्किंग कुठल्याही स्वरूपात नाही। महानगरपालिका झाल्यानंतर कुठल्याही ठिकाणी पार्किंग नाही। पार्किंगला आता तात्पुरतं काय केलंय, रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूच्या दोन्ही गाड्या उचलायच्या आणि प्रायव्हेट पार्किंग मध्ये टाकायच्या, पण पार्किंग स्वतःची करा ना। या ठिकाणी पार्किंगची खूप गरज आहे। पार्किंगसाठी प्लॉट ओपन करा, आता डबल पार्किंग 5 मजली 7 मजली पार्किंग करा सिडकोच्या प्लॉट मध्ये, ते करा। ते अजून करण्याचा मुद्दा कुणीच घेतला नाही। त्याच्यानंतर नुसते गार्डन बांधले, गार्डनचे नुसता कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं बांधायचं, परत 1-2 वर्षात ते वस्तू खराब होतात, परत त्यातून पैसा, फक्त गार्डन शिवाय दुसरं काहीच केलं नाही। तिसरी गोष्ट अशी की या ठिकाणी ज्या ज्या लोकांना आता रेल्वे स्टेशनच्या आजूबाजू काही दिवसापूर्वी या ठिकाणी एक महिलेचा मर्डर झालेला होता। महिलांची सुरक्षा एकदम महत्वाची आहे। कित्येक महिला रेल्वे स्टेशनने कामाला येतात जातात या परिसरातील, तर अद्याप या ठिकाणी पोलीस चौकी बांधण्यात आलेली नाही। कारण की एवढं प्रशासन असताना कोणत्या नगरसेवकांनी याची मागणीही केली नाही। आम्ही याची मागणी करणार आहे, महिला सुरक्षा, त्याचबरोबर महिलांना योग्य ते प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार मिळण्यासाठी आम्ही काम करणार आहोत। याच ठिकाणी त्याचबरोबर जे बालके आहेत, लहान बालकांना मोठ्या बालकांना चांगल्या पद्धतीची शाळा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। जे महानगरपालिकेच्या माध्यमातून चांगले शिक्षण मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। या सत्ताधाऱ्यांची सत्ता पनवेल महानगरपालिकेवर होती, महाराष्ट्राचा विधिमंडळात आमदारकी आहे, पनवेलला 2-2 आमदार आहेत, त्याचबरोबर खासदार तुमचाच आहे, केंद्रामध्ये शासन तुमचंच आहे। एवढं सर्व असताना विकास का होत नाही हा मोठा प्रश्न आहे। आज या ठिकाणी मोदींच्या आणि देवेंद्र फडणवीस यांचे व्हिडिओ दाखवून तुम्ही उमेदवारांना आकर्षित करत आहात। अरे तुमची ही अवस्था झालीच कशी की, तुम्ही जर काम केलं असतं तर तुमचे काम दाखवा ना, पहिलं तुमचं काम दाखवा, तुम्ही काय केलं या प्रभागात हे दाखवा। म्हणून मी सर्व सुज्ञ जनतेला विनंती करतो की वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने मी प्रभाग 17चा उमेदवार शंकर मारुती वादेंडे आपल्याला कळकळीची विनंती करतो की या इलेक्शन मध्ये तुम्ही विकू जाऊ नका, सुज्ञ व्हा आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रभाग क्रमांक 7चा अ उमेदवार आणि माझी निशाणी आहे गॅस सिलेंडर, शंकर मारुती वादेंडे समोर गॅस सिलेंडर, समोरील बटन दाबून आपण मला प्रचंड बहुमताने विजयी करा ही माझी कळकळीची विनंती आहे।